सर्व महाराष्ट्रातून सर्व गेले तसा संभाजी औरंगाबादचं नाव संभाजीनगर झाल्यामुळे संभाजीनगर मुलींची लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण ज्या ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता त्या उमेदवारांना काही ठिकाणी त्यांना यश आलेलं काही ठिकाणी आपल्याला अपयश सुद्धा आलेला पण CIPUने जो कॉल दिला होता त्याप्रमाणे आपण त्यांना पाठिंबा दर्शवला जसा पाठिंबा दर्शवला होता तसं ते आता आपल्यासोबत नाही ही एक आपली शोकांतिका आहे जिल्ह्यामध्ये नवीन उद्योगधंदे सुद्धा येत आहेत पण उद्योगधंद्याच्या नावापुरती फक्त घोषणाच होत आहे त्याच्यातले 2-3 कंपन्यांचे प्रमुख कामधंदे उद्योग चालू आहे त्याच्यामध्ये कोयटा असतील किंवा आथर एनर्जी असतील त्या MIDC मध्ये हरित सिटीमध्ये हे कामकाज चालू आहे पण नव्यानं जर त्या ठिकाणी आपण विचार जर केला तर प्रशासकीय यंत्रणा उद्योगधंद्याचा सुद्धा दबाव आहे आणि त्या ठिकाणी नवीन ठिकाणी आपल्यासाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी खूप कमी वाव होतोय कारण आमदार आणि खासदार यांची ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठेकेदारी पद्धत ही खूप वाढलेली आहे ते पालकमंत्र्यापासून असेल किंवा खासदारापासून पर्यंत असेल आणि लोकल युनियन सुद्धा या ठिकाणी वाढत नाही सध्या आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण होते की जी ठेकेदारी पद्धत आणि कंत्राटी पद्धत ही जी जोमाने वाढती त्याला कारणीभूत आमदार आणि खासदार आहे आता त्याच्यामुळे त्या ठिकाणी राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला हस्तक्षेप करण्याचा वाव आहे आमच्या इथे मंगलताई असतील किंवा साकोडकर असतील किंवा मानकापूर असतील किंवा भवनकर असतील फुलटायका प्रतिनिधी ते आम्हाला सतत सपोर्ट करत असतात आणि जो काही 30 सप्टेंबरला शेतकरी किसान सभेचा जो काही कॉल दिला होता ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून हे खूप प्रभावशाली ओला दुष्काळ जाहीर झाला होता त्याची मीडियाने दखल घेतली आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी छापून टाकले की आतमध्ये घुसून वगैरे निवेदन दिलं आपण आणि त्या ठिकाणी आपण जो काही हट्ट केला होता हे विभागीय आयुक्ताला भेटण्याचा तो आपण त्या ठिकाणी सक्सेस झालो तरी त्या अनुषंगाने सुद्धा जिल्ह्यामध्ये एक सिटूचा भागीदारी म्हणून आणि सिटू किसान सभा यांचं भागीदारी म्हणून आपण ते डेमॉन्स्ट्रेशन खूप चांगल्या प्रमाणे केलं त्याच्यानंतर जो काही 21 नोव्हेंबरचा जो काही कॉल दिला होता 21 नोव्हेंबरला जे काही लेबर कोड अस्तित्वात आणण्याचं अनाउन्समेंट केली त्याच्यानंतर ताबडतोब आम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेला CIPUच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने जो काही कॉल दिला होता त्याच्यामुळे जॉईंट ऍक्शन कमिटीची ताबडतोब कृती समितीची आम्ही मीटिंग आयोजित केली त्यामध्ये कॉम्रेड श्रीकांत खोपसे हे सुद्धा भागीदारी करते आणि समन्वय आम्ही घडून आणण्याचा प्रयत्न करू कृती समिती मागील काळामध्ये थोडी हेपाळलेली होती तरी पण आपण त्या ठिकाणी कृती समिती जॉईंट ऍक्शन कमिटीमध्ये 26 तारखेला डेमॉन्स्ट्रेशन केलं त्याची पत्रकारावरती थोडी दबाव असल्यामुळं आपलं जे लेबर कोडच्या विरोधात जे काही डेमॉन्स्ट्रेशन होतं त्याच्या कमी संख्येनं कमी वर्तमानपत्रामध्ये त्याची बातम्या छापल्या गेल्या मला असं वाटतं की आपण या ठिकाणी राज्यामध्ये आपण त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषण करू शकतो का की लेबर कोडच्या विरोधात साखळी उपोषण जर करत आपण सक्सेस झालो ऑफिशियल टायमिंगमध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आणि ILOचा सुद्धा मुद्दा आहे ILO मध्ये जर आपण आपली WFT ला संघटना संलग्न आहे ILO मध्ये आपण याचे विचार मांडून भारत सरकारवरती दबाव आणू शकतो का नवीन कोड विषयी हा एक या ठिकाणी मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि लेबर कोडच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रचार यंत्रणा राबवणार आहोत पत्रकार छापून कॅम्पेन तयार करून हे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये हे आम्ही करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद.